आम्ही आहे ना मुली पाहायला चाललोय माझ्या मुलगासाठी, त्याच्यामुळे आलोय. ओ भाई साहब, ही फिलिंग कशी एक्सप्रेस करू मी फिलिंग. मी रेडी होणार आज लवकर. आणि तिचं नाव गणपती बाप्पा मोरया. बोली आय लव्ह यू. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आजचा ब्लॉग माझा आयुष्याचा वन ऑफ द फेवरेट, इम्पॉर्टंट आणि महत्वाचा ब्लॉग आहे. मला माहिती नाही हा ब्लॉग मी कधी अपलोड करेल. सकाळचे 8:30 वाजून गेले. आज आहे 20 तारीख, 20 डिसेंबर. आई बाबांना घ्यायला चाललोय मी सकाळ सकाळ, आणि त्यांची लवकर बस करायचं रिझन म्हणजे की आज आम्ही सगळे जाणार आहेत. सो मी सांगून देतो, कारण की मला याच्यात काही लपवायचं नाही. हा स्पेशल ब्लॉग आहे, स्पेशली शूट करतो तुम्हा लोकांसाठी, पण आम्ही कधी अपलोड करेल आय डोंट नो. सो आज मी माझ्या होणारा बायकोला, तुमच्या वहिनींना बघायला जाणार आहेत. मी बघितलंय, आम्ही सगळे भेटलोय, दादा वहिनी. फक्त आई बाबा पहिल्यांदा बघणार आहेत आबोलीला, डोल्या तुला. सो तो प्रोग्राम आज आहे. आम्ही सगळे जाणार आहेत आबोलीचा इथं, ती साईबाबांना भेटायला, पहिली मीटिंग व्हायला. सो आज आय होप आज सगळं असं फिक्स होऊन जाईल, सगळ्या गोष्टी एकदम अशा नीट होऊन जातील. आई बाबांची रिॲक्शन पण कॅप्चर करू जेव्हा ते आबोलीला भेटतील पहिल्यांदा. काय वाटतं त्यांना, कसं आम्हा सगळ्यांना आवडून गेलंय, मलाच पर्सनली आवडून गेलंय. त्याच्यानंतर मी दादा वहिनींना भेटवलं, त्यांचे आई बाबा आलेले, त्यांना भेटलो. सगळ्यांची रिॲक्शन पण कॅप्चर करू याच्यात. सो आय एम सुपर हॅपी, सुपर एक्साइटेड. आणि हा ब्लॉग शूट करतानाच मला अशा गुदी बोलल्या होत्या. जसं बोलताना पण मला हे होतंय की तुमच्या वहिनींना भेटायला चाललो आम्ही सगळे एकत्र. येस, फायनली हे दिवस आले. तर ज्याची खूप वर्षांपासून वाट चालू होती. मी तर लिटरली अशी वाट बघितली आहे 28 वर्ष. मी तर 29 वर्ष वाट बघितली आहे बोली तुझी, आणि फायनली ते आता होतंय. ठीक आहे. ओ भाई साहब, ही फिलिंग कशी एक्सप्रेस करू मी फिलिंग. तुम्हाला समजत असेल माझ्या बोलण्यातून, माझ्या वागण्यातून. ठीक आहे. अरे बापरे, काय बेकार थंडी. आणि वन ऑफ द रिझन लिफ्ट मध्ये तो अख्खा व्लॉग शूट करायचा, पहिला पार्ट, इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट, म्हणजे बाहेर खूप जास्त थंडी आहे. ऑलराइट, फायनली बॉस इन द हाऊस, मम्मी इन द. यांची रिॲक्शन घेऊ. पप्पा तुम्ही कशासाठी आलेत खरं सांगा. यावडेच खरं सांगायचंय. बनमूट 1.25 लाख म्हणजे पप्पांचे लॉजिकल गोष्टी मला समजत नाहीये एकदम असं. आपण मम्मी सांगेल. सांगून देऊ. हा सांगून द्यायचंय. ओपन आहे ना. हा ओपन आहे. आम्ही आहे ना मुली पाहायला चाललोय माझ्या मुलगासाठी, त्याच्यामुळे आलोय आम्ही. मुली पाहायला चाललो मुलगा. किती भोळे झाले बिचारे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की जसं मी तुम्हाला आधी बोललो, आम्ही तिथे चाललो सगळे. ठीक आहे, बस आई बाबांना आवडायला पाहिजे आता सगळं. मुलाला आवडली तर आम्हाला आवडेल. हे कन्व्हर्सेशन करायला पण मला इतकं असं हे होतं ना, एकदम असं लाजू येतंय. बट ठीक आहे. या म्हणजे हप्ताला मला खूप खुशी वाटते. माझा मुलगा खूप खुश आहे हप्ताला. त्या हप्ताला नाही खुश होता, या हप्ताला खूप खुश आहे. तुमच्या वहिनींचं नाव जे असणार आहे, आय होप 99% सध्या तरी 100% ते तुम्हाला मी सांगेल जेव्हा आईबाबांची रिॲक्शन येऊन जाईल, जेव्हा सगळं फिक्स होऊन जाईल. तुमचा वहिनींना आबोली म्हणतात सगळं. ठीक आहे, मी सांगायचं विसरलो स्टार्टिंगला. पप्पा बनमूट काय 1.25 लाखाची काय ते पप्पाला जेव्हा म्हणजे नक्की मग तुम्ही नाही अच्छा सांगितलं. तसं आहे का ते. पप्पा म्हणतायत की जोपर्यंत होऊन नाही जाणार सगळ्या गोष्टी अशा एकदम शिक्का मोडतब किंवा जे काय असतं ते, तोपर्यंत मी कुछ नहीं बोलेगा, मैं तब शांत रहेगा तब तक. आता मी ऐसा रहेगा. अच्छा ऐसा रहेगा. हाँ, जब कुछ हो जाएगा तो ऐसा हो जाएगा. अच्छा, मी असं एकदम कॉन्फिडंट आणि बाकीच्या गोष्टी मी बघितले. सगळ्यात महत्त्वाचं मला तुमच्या वहिनींना असं सगळ्या गोष्टी आवडायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी होतात ना. मग आई बाबांना पण मग आता अजून जाईल फायनल, आणि त्यांची रिॲक्शन नंतर घेऊ आपण. ओके. आणि बाकी अजून एक गोष्ट, किती उद्या आई बाबा आले ना, वहिनींना मानावं लागेल. कारण की वहिनी किती असं दाखवतात, पण आई बाबा आले का असे. एवढी साफसफाई चालू आहे घरात कालपासून. जाणार आहेत आम्ही दुसरीकडे, पण आमचंच घर एवढं साफसफाई करणं चालू आहे ना, कारण की आईला बिलकुल चालत नाही इकडचं तिकडं. सो वहिनी 2 दिवसापासून लागल्यात. आमचं घर कुठं ना कुठं होतं, साफसफाई नंतर एकदम क्लीन, चकाचक, एकदम बेस्ट झालंय. ठीक आहे, घरी जाऊन दाखवतो मी ते. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट, अबोली आणि मी एकदम अपोजिट आहे. मी एवढा बोलणार आहे, ती बिचारी आपली एकदम शांत. तो हळूहळू आपण होऊन जाईल ते, जशा वहिनी होत्या आधी खूप, तसं आहे खूप लवकर होऊन जाईल. आणि और तुम रेडी भी हो गए. तो फिर सबसे ज्यादा घाई मेरे को ही घरची त्यासाठी तयार आहे. तुमची तारीफ केली सकाळ सकाळ मम्मीकडे, माहिती का. हे घर सारखं नव्हतं. हे दिसतंय ना. अरे भाई हे तुम्हाला समजत नसेल, पण हा आईचा दरारा आईसा एकदम मस्त असं फ्रेग्रन्स आहे ना. लो हाय 7 वाजले, तो वहिनी रेडी होऊन गेला. पटकन आम्हाला रेडी होऊन आता. सगळ्यात पहिले तू रेडी हो. मी रेडी होणार आज लवकर. आज खायला पण गेला. एकदा कॉलवर उठला.
बसला पण खेळायला पण गेला. काय जिथं म्हटलं तिथं मला घेऊन गेला सामान आणायला सगळं केलं त्यांनी. अच्छा दाखवतो मी काय सामान आहे हा. ठीक आहे बघा हे दिसत मला हे बघा हे पॅक करून ठेवलं आम्ही कालपासून. आता मला माहिती नाही दिसतंय का नाही बट हे गिफ्ट्स आहेत फॅमिलीसाठी आणि अबोलीसाठी याच्यात. सो याची तयारी काल चालू होती वहिनी आणि आम्ही जाऊन मग याच्याकडे घेऊन आलो. मला मध्ये मध्ये असं होतं मी किती काय काय बोलू किती काय काय स्टोरी सांगू बट येस हा ब्लॉग स्पेशल याच्यात आपण खूप मिनिमल बोलणार आहेत सगळ्यांचं रिॲक्शन किंवा काय. या ब्लॉगमध्ये तुम्हाला अबोली दिसणार नाही मला असं वाटतं कुठंतरी बट मी ट्राय करेल फॉर शुअर. ते मला नाही माहिती कसं काय होणार आहे काय काय शूट करणार आहे बट ऑब्व्हियसली तर मी जास्त ब्लॉग शूट नाही करणार. दादा बहिणींचे माझे स्वतःचे रिॲक्शन किंवा फर्स्ट टाइम मी असं इंट्रोड्यूस करतो ते रिॲक्शन मला कॅप्चर करायचे होते म्हणून अबोली हे बघ तुला समजेल पुढच्या फ्युचरमध्ये बघताना या सगळ्या रिॲक्शन होत्या. तो सगळे खूप जास्त खुश आहेत टचवूड. ऑलराईट झालोय 9 वाजून गेलेत. ऑन टाईम आहेत आपण सगळे. मला असं वाटलं उशीर होईल थोडा पण येस 9 वाजता पण निघतोय. आता मी याच्यानंतर एक व्हिडिओ शूट करेल सगळ्यांची रिॲक्शन बघू. म्हणजे एक मुवमेंट असतो ना की आपण असं मोबाईल पकडला आणि सगळ्यांची रिॲक्शन कॅप्चर करतोय हॅपी मुवमेंट्स कॅप्चर करतोय ते करू आणि मग डायरेक्ट निघूयात. मध्ये कुठं फक्त ब्रेकफास्टला थांबू कारण की ब्रेकफास्ट कोणी केला नाही घरून. सो ते थांबल्यानंतर तिथं काही व्हिडिओ शूट करता आलं तर करू नाही तर मग बघू. मला माहिती नाही आता मी कुठं व्हिडिओ शूट करेल काय शूट करेल आय डोंट नो बट मी मिस करतोय गुड्डू दादाला रिंकू वहिनींना आणि आपले छोटूशे आपले लाडके गोलू आणि परी या चौघांना मी मिस करतो बिकॉज स्पेशल मुवमेंट असतात. आणि बट ऑब्व्हियस आहे सगळे तर जाऊ नाही शकत कारण की फर्स्ट मीटिंग आहे. काय बाबा काय सांगते ही माझ्या बर्थडे आहे मध्ये. तुझा बर्थडे शून्य आहे. तुझा बर्थडे रोज असतो बाबा. हा अच्छा बाबा विश करता हॅपी सोनी माझ्याकडनं पण हॅपी बर्थडे मे गॉड ब्लेस यू आय लव्ह यू. सोनी आंटीचं नाव काय हा काय जोरात बोल नाही ग आंटीचं नाव तुला शिकवलं होतं ना आंटीचं नाव खरंच सांग आजीला सांग काय नाव आहे आंटीचं अबोली. चलो भाई चलो भाभी आपका ही वेटिंग किया जा रहा है. तुमचीच वाट बघितली जात आहे. चला विचार एम आय रेडी. आय एम रेडी. आम्हाला नको विचारू आम्ही रेडीच आहे. आय थिंक आय एम ऑल रेडी. आम्ही ready नाही, वाट बघतोय. चलो ऑल रेडी ऑल सेट. गणपती बाप्पा मोरया. चलो भाई की जय की जय. रुक जाओ 2 मिनिट. इधर क्या परिस्थिती आहे गाडीचं तुम्ही बघितलं असेल त्याची आपण स्टोरी निवांत डिस्कस करू. आता हे सगळे जे गिफ्ट्स आणलेत हे जे आहे अरे रोको भाभी हे द्यायला चाललो आम्ही म्हणून जरा हे सगळं पॅक करून घेऊ. धुक्यात जसे चांदणे हुक्याने तसे बोलणे हो सुट दिल केव्हा उखाणे ऑलराईट 9:30 वाजून गेलेत. घरी येऊन गेलोय. ब्लॉग शूट करायला टाइम नाही आणि आपण गप्पा मारलेला नाही आहेत. म्हटलं चला गप्पा मारून घेऊ आणि फ्युचरसाठी हा जो ब्लॉग अपलोड करणार आहेत त्याची एंडिंग पण करून घेऊया चांगल्या नोटवर. सगळे दमलेले आहेत. बघा चेहरा बघा हा चेहरा बघा नाही याला सोडून द्या एनर्जेटिक आहे. हा बघा हा चेहरा पण सुजला हा चेहरा. भाभी कैसा लग रहा है आपको फाइनली. बहुत खुशी हुई दूसरी बार कुछ अच्छा काम किया. हा यही बोलणे आला नाही. वहिनींनी मला आज दुसऱ्यांदा एकदा असं प्राऊडली सांगितलं. एकदा ते ऑफर लेटर आलं तेव्हा त्यांना खूप बरं वाटलं होतं आणि आजचा दिवस आहे. आजचा दिवस काय वाटतं तुम्हाला असं. नसीब तेरा अच्छा है, इतनी अच्छी लड़की मिली. तेरा नसीब अच्छा, तेरा अच्छा. ये मेरा तो अच्छा ही है. मतलब मी तर डिनाय नाही करू शकत. नसीब घेऊन आलो इतनी अच्छा भाई मिला, अरे मैं इतनी आपको अच्छी भाभी मिली, आपको याद है क्या मैं इतनी अच्छी बीवी मिली. एक ब्लॉग में बोला था तिने उपवास केला असेल का माझ्यासाठी. आपण ने ब्लॉग में बोला था देखो तू पण कर माझ्यासाठी. तिने केला असेल म्हणून फायनली झालं. आज जे काही झालंय ते आई सांगेल. काय झालं मम्मी आज. मुलगाचं नक्की झालं बा. मी लई खुश आहे. लग्न नक्की झालं. मी खूप खुश आहे आणि माझ्या पोराने खूप मला लवकर खुशखबरी दिली त्याच्याबद्दल मी खूप खुश आहे. खूप खुश आहे आई. हा. खूप खुश आहे. दादाला विचारून ना दादाला काय फील होतंय. हे चांगली गोष्ट आहे. खूप चांगले लोक आहेत. खूप चांगली मुलगी आहे जशी पाहिजे होती. परिवार तर आहेच चांगला. म्हणजे घरात सगळं मिक्स होणार आहे आणि
सगळ्यात मेन म्हणजे दीपकला आवडलेली आहे. नाही मेन ते नाही आहे, मेन दीपकला तिला दीपक आवडला. ठीक आहे, यांना तुम्ही आता या 10 सेकंदासाठी इग्नोर करून द्या. पण ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ज्या काय आम्ही गप्पा मारतोय ते खरं आहे. पप्पा फायनली आज तो दिवस आलाय जिथं तुम्ही मला फार खुश आहे ती आज, एक नंबर. एकदम खुश. मग आता फायनली कधी सोडता जॉब? लागले त्या दिवशी हा? ज्या दिवशी टाळले. अक्षदा असं टाकून दिलं ना तेव्हा. सावधान झालं त्या हा. दिवशी job सुटला. पण आज सावधान होण्यासाठी जी गोष्ट होते ती फिक्स झाली, झालं या. फायनल झालं एकदम. हा, खूप भारी भेटलं. आमच्यासारखंच आहे सगळं. आम्ही वाटलंच ना आम्हाला की आम्ही दुसऱ्यांचं असं घरी गेलोय. बाई मुझी धक्काबुक्की मत दो. हा, त्यांच्यावाली जॉईंट हा, फॅमिली, joint family. खूप चांगलं आहे. आताच्या काळामध्ये ती जॉईंट फॅमिली नाही राहत एवढा दिवस. खरंच यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघून फॅमिली जॉईंट फॅमिली खूप बेस्ट आहे. फॅमिलीला पूर्ण फॅमिलीला धन्यवाद. धन्यवाद. हा धन्यवाद. ठीक आहे, ओके गाईज. आता मी कुठं जाऊ, मला स्वतःला बघू द्या पहिले मी कसा दिसतोय. मी ना आवरला नाही. सो असं काहीतरी सगळं होतं. फायनली आज सगळ्या गोष्टी फिक्स झालेल्या आहेत. हा जो तिलक दिसतो ना तिथलाच आहे, म्हणजे ते तिलक करून जे करतात, जी प्रोसिजर असते, तुम्ही व्हिडिओ छोट्या छोट्या क्लिप्स बघून घेतल्या असतील. तर ते फायनल झालंय. आणि अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट की आज एंगेजमेंटची डेट फिक्स झाली. 2 फेब्रुवारीला माझी एंगेजमेंट असणार आहे. सो मला माहिती नाही मी हा ब्लॉग कधी अपलोड करेल, आय डोंट नो. मी रेकॉर्ड करून ठेवतोय. मुवमेंट्स खूप इम्पॉर्टंट असतात हे छोटे छोटे, म्हणून मी ते रेकॉर्ड करून ठेवलं. सो बघू कधी अपलोड करायचं. आणि येस, आय एम सुपर हॅपी. माझे दोघंही फॅमिली, इकडची पण तिकडची पण, सगळे खुश आहेत. सगळे बेस्ट लोक आहेत. म्हणजे माझे घरचे जसे आहेत ते पण तसेच आहेत. मला फीलच नाही झालं की मी असं कोणाला फर्स्ट टाइम भेटायला गेलोय किंवा पूर्ण फॅमिलीला मी फर्स्ट टाइम भेटतोय तिकडं. म्हणजे आईबाबांना भेटलेलो मी, आबोलीच्या आईबाबांना, पण पूर्ण फॅमिलीला नव्हतं भेटलो. पण त्यांनी आम्हाला असं फील करूनच नाही दिलं की आम्ही पहिल्यांदा येतोय. आणि असं सगळ्यांचं मन मिळून गेले. आणि आमच्या तर मिळलेच होते आधी, आणि फॅमिलीचे पण मिळाले. आणि मग हा डिसिजन झाला, सगळं फिक्स झालं, सगळं व्यवस्थित झालं. सगळ्यांना आय लव्ह यू. बेस्ट विशेस देऊन जा. आय लव्ह यू. आता एकाच जणाला आय लव्ह यू. ते तर आय लव्ह यू वेगळं आहे. फॅमिलीचं पण आय लव्ह यू असतं ना. फॅमिलीसाठी म्हटलं का जे बघतायत त्यांना नाही नाही, हे फॅमिलीसाठी हा ब्लॉग. जे बघतायत त्यांना तर नेहमीच आहे, म्हणजे ते वेगळं प्रेम आहे. पण हे वेगळं आहे ना, जरा फॅमिलीचा मॅटर चालू आहे. आणि अजून आपल्या गाडीचा कांड झाला ते आपण नंतर गप्पा मारू. बट ठीक आहे, सगळं चांगलं झालं, सगळं मस्त झालं. असं गाडी ठोकून गेलं एका ठिकाणी, पूर्ण असं ते उकडून गेलंय गाडीचं पुढचं. बट ठीक आहे. पण खूप सारे हॅपी मुमेंट्स. माझ्या आयुष्यातलं वन ऑफ द बेस्ट मुमेंट, बेस्ट मुमेंट, ज्यासाठी एवढ्या वर्षापासून वाट बघत होतो मी. हा स्पेशल मुमेंटची एवढ्या वर्षापासून म्हणजे चालू होतं अरे कधीपासून. तुम्हाला पण एवढी आतुरता होती, माझ्या घरच्यांना एवढी आतुरता होती. आणि मला कुठेतरी असं होतं मनात, ज्या दिवशी मला असं मनासारखं सगळं होईल आणि त्या दिवशी सगळं होऊन जाईल. आणि आजचा दिवस तोच आहे. ठीक आहे, आय होप तुम्ही बघून घेतलं असेल इथपर्यंत. तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट डाऊन करा. आणि ब्लेसिंग तुमचं खूप सारे. बाय, थँक्यू सो मच. आय होप आता तुम्ही सबस्क्राईब करून द्याल. ठीक आहे, बाय बाय. बोली आय लव्ह यू.